नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं लगेच नाव लगेच लिहून घ्या. महत्त्वाच्या संस्था यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2023 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, प्रत्येक एक्झाममध्ये जे काही आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्यांचे नाव, त्यांची स्थापना, त्यांचे प्रमुख आणि त्यांचे मुख्यालय या सर्व घटकांवरती तुम्हाला 100% प्रश्न बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे आपण एकामागे एक जवळपास 25 ते 30 संस्था आहेत ज्याच्यावरती रिपीट एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. क्लिअर? अजून पण सांगतो, बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन बसा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मान लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय या ठिकाणी स्थित आहे. ठीक आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? ADB बँकेबद्दल. फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आशियाई विकास बँक. या बँकेची निर्मिती झाली 19 डिसेंबर 1966 ला. अध्यक्ष आहेत मात्सुगु असकावा. मुख्यालय आहे मान लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे 68 देशांकडे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, बिमस्टेकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? प्रत्येक प्रश्नासोबत, प्रत्येक संस्थेसोबत मी तुम्हाला फोटो सुद्धा अटॅच करून दिलेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ढाका बांगलादेश या ठिकाणी बिमस्टेक या ऑर्गनायझेशनचे मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे. बिमस्टेक याचा फुल फॉर्म काय? बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ज्या ठिकाणी बिमस्टेकचे अध्यक्ष आहे श्रीलंका देश. सप्टेंबर 2018 पासून श्रीलंकेकडेच अध्यक्षपद आहे. सरचिटणीस आहेत बिमस्टेकचे टेन्झिन लेकफेल, जे की भूतानचे आहेत. आणि बिमस्टेक या गटामध्ये टोटल एकूण देश किती सहभागी आहेत असं विचारलं तर टोटल 7 देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. कोणकोणते? बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. अशा प्रकारे 7 देशांचा समावेश आहे बिमस्टेक या गटामध्ये. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा, WHO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? WHO फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर याचं या ठिकाणी मुख्यालय आहे पर्याय क्रमांक बी, जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, WHOचं मुख्यालय हेडक्वार्टर स्थित आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याची निर्मिती स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948 ला. प्रमुख आहेत WHOचे टेड्रोस अधानॉम आणि मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. प्रत्येक संस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वॉशिंग्टन DC या ठिकाणी वर्ल्ड बँक जागतिक बँकेचे मुख्यालय स्थित आहे. ज्या बँकेची स्थापना झाली डिसेंबर 1944 ला. अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास आणि MD आणि CFO आहेत अंशुला कांत. MDचा फुल फॉर्म असतो मॅनेजिंग डायरेक्टर आणि CFO याचा फुल फॉर्म असतो चीफ फायनान्शियल ऑफिसर. आणि मुख्य अर्थतज्ञ आहेत वर्ल्ड बँकेचे इंद्रमित गिल. या 4ही घटकांवरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत एक्झाममध्ये. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा, नाटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 100% हा प्रश्न विचारला जाणार. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटो या ऑर्गनायझेशनचं मुख्यालय स्थित आहे. आणि नाटोचं फुल फॉर्म काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना, ज्याची निर्मिती झाली होती 4 एप्रिल 1949 ला. सरचिटणीस आहेत जेन्स स्टॉलनबर्ग. सदस्यत्व आहे 31 देशांकडे. पहा, आता या ठिकाणी स्टार मार्कून ठेवा. पहा, नाटो याचं सदस्यत्व किती देशांकडे आहे? 31 देशांकडे. आणि लेटेस्ट 2023 मध्ये 31व्या क्रमांकाचा देश कोणता ऍड झाला आहे नाटोमध्ये? तर फिनलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि नाटोचं मुख्यालय आहे, आपण मगाशीच पाहिलं, ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोचं मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6वा, जागतिक व्यापार संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनाचं मुख्यालय स्थित आहे. WTO असं शब्द विचारला जातो बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये. एक तर तुम्हाला याचा फुल फॉर्म विचारला जाईल की WTOचा फुल फॉर्म काय आहे, तर लिहून घ्या वर्ल्ड
ट्रेड ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक व्यापार संघटना, ज्याची स्थापना झाली 1 जानेवारी 1995ला आणि सध्याचे डीजी डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत एनगोजी ओकोगोंजो आयविला असं त्यांचं नाव आहे. प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे, समजून घेऊ शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाचं मुख्यालय स्थित आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो IMF. IMF याचा फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. निर्मिती झाली 27 डिसेंबर 1945ला. IMF याचं सदस्यत्व आहे 190 देशांकडे. व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिएवा. प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक होत्या गीता गोपीनाथ. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सध्याचे करंटमधील वर्तमानमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत पियरे ऑलिव्हियर गौरीचास असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. संयुक्त राष्ट्र संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो UNO. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, न्यूयॉर्क USA अमेरिका या ठिकाणी UNOचं मुख्यालय स्थित आहे. फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना मराठीमध्ये म्हणता येईल. सदस्यत्व आहे 193 देशांकडे आणि 2 निरीक्षक देश आहेत, म्हणजेच ऑब्झर्व्हर म्हणून 2 कंट्रीज या ठिकाणी कोण आहेत तर ऑब्झर्व्हर आहेत. आणि महासचिव आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेचे अँटोनियो गुटेरेस असं त्यांचं नाव आहे. उपमहासचिव आहेत अमिना जे मोहम्मद आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आहे रशिया या देशाकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. युनिसेफचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यूयॉर्क USA अमेरिका या ठिकाणी युनिसेफचं मुख्यालय स्थित आहे. आणि युनिसेफचा फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. स्थापना झाली 11 डिसेंबर 1946ला आणि युनिसेफचे प्रमुख हेड आहेत कॅथरीन M रसेल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. मोस्ट इम्पॉर्टंट हा गट आहे, ग्रुप आहे. ब्रिक्स याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शांघाय चीन चायना या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्सचं काय आहे? मुख्यालय स्थित आहे. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये रिपीट ब्रिक्स बद्दल तुम्हाला आता माहिती विचारली जाणार आहे. सर्वप्रथम ब्रिक्स याचा फुल फॉर्म काय आहे? तर बी म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. अशा प्रकारे हे 5 देशांचा हा गट आहे, ज्याला ब्रिक्स असं नावाने ओळखलं जातं. ब्रिक्सचं 15वं संस्करण 2023 मध्ये आयोजित करण्यात आलं आणि होस्ट कंट्री होती दक्षिण आफ्रिका. त्याच्यानंतर ब्रिक्सची स्थापना झाली सप्टेंबर 2006 मध्ये आणि पहिली ब्रिक्सची जी काही शिखर परिषद झाली होती ती 16 जून 2009ला झाली होती रशिया या ठिकाणी. आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये ब्रिक्सच्या परिषदा आतापर्यंत किती वेळेस आयोजित करण्यात आल्या तर 3 वेळेस, 2012, 2016 आणि 2021. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे, ज्याला आपण बोलतो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जेनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे काय आहे तर हेडक्वार्टर स्थित आहे, ज्याची स्थापना झाली होती 11 एप्रिल 1919ला. महासंचालक आहेत गिल्बर्ट होंगबो आणि ILO ला एक पुरस्कार सुद्धा भेटला आहे, नोबेल शांतता पुरस्कार 1969 मध्ये. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 12. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक कृती कार्यदल ज्याला आपण बोलतो FATF याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वॉशिंग्टन DC या ठिकाणी FATFचं मुख्यालय स्थित आहे. फुल फॉर्म काय? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, ज्याच्यामध्ये नेहमी या ठिकाणी रेग्युलरली एंट्री होत असते पाकिस्तान या देशाची. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल आर्थिक कृती कार्यदल. सदस्यत्व आहे 39 देशांकडे आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अध्यक्ष कोण आहेत FATFचे? T राजा कुमार. पुढचा प्रश्न क्रमांक 13. नवीन विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शांघाय चीन या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय स्थित आहे. मगाशीच आपण पाहिलं होतं ब्रिक्सचं सुद्धा मुख्यालय याच ठिकाणी स्थित आहे आणि ब्रिक्सनंच या ठिकाणी ही डेव्हलप केलेली आहे कोणती बँक, तर न्यू डेव्हलपमेंट बँक. म्हणजेच पॅरेंट ऑर्गनायझेशन कोण आहे एनडीबी बँकेचं, तर ब्रिक्स आहे. आणि एनडीबी न्यू डेव्हलपमेंट बँक याची स्थापना झाली होती 15 जुलै 2014ला आणि अध्यक्ष आहेत डिल्मा रौसेफ. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा, ओपेकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय स्थित आहे. आणि ओपेकचा फुल फॉर्म काय आहे, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची ही एक संघटना आहे ज्याला ओपेक या नावाने संबोधले जातं, ज्याची स्थापना सप्टेंबर 1960 मध्ये झाली आणि सध्याचे सरचिटणीस आहेत हैथम अल घैस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा, एससीओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्युरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी एससीओचं मुख्यालय स्थित आहे. एससीओ फुल फॉर्म काय, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हणता येईल, ज्याची निर्मिती झाली होती 15 जून 2001ला. मुख्यालय आहे बीजिंग चायना या ठिकाणी आणि सध्याचे महासचिव आहेत झांग मिंग असं त्यांचं नाव आहे. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, एससीओचं जे काय 2023चं समिट झालं होतं ते भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा, सार्कचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्क या ऑर्गनायझेशनचं मुख्यालय स्थित आहे. आणि सार्कचं फुल फॉर्म काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, मराठीमध्ये म्हणता येईल प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटना, ज्याची स्थापना झाली 8 डिसेंबर 1985ला आणि महासचिव आहेत गोलम सरवर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, यूएनएससीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. बरोबर, तर या ठिकाणी हे जे काही यूएनएससी आहे याचं मुख्यालय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक बी, न्यूयॉर्क USA या ठिकाणी याचं मुख्यालय स्थित आहे. आणि या ठिकाणी यूएनएससी याचा फुल फॉर्म काय आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, ज्याची स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945ला. सदस्यत्व आहे 15 देशांकडे आणि अध्यक्षपद आहे रशिया या देशाकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा, युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय स्थित आहे. 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅरिस. युनेस्को याचा फुल फॉर्म काय, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, ज्याची स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945ला आणि प्रमुख आहेत ऑड्रे अझाउले असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा, जागतिक बौद्धिक संपदा संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक बौद्धिक संपदा संघटनाचे मुख्यालय स्थित आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणता येईल वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन या ठिकाणी, ज्याची स्थापना झाली 14 जुलै 1967ला. सदस्यत्व आहे 193 सदस्य देश आहेत आणि प्रमुख आहेत डॅरेन टांग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा, जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रोम इटली या ठिकाणी वर्ल्ड फूड प्रोग्राम WFPचं काय आहे मुख्यालय स्थित आहे, ज्याची स्थापना झाली 19 डिसेंबर 1961ला. प्रमुख आहेत सिंडी मॅककेन आणि मुख्यालय आहे रोम इटली या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा, जागतिक आर्थिक मंचाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलोनी स्वित्झर्लंड देशामध्ये या ठिकाणी हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंचाचं काय आहे मुख्यालय स्थित आहे, ज्याची निर्मिती झाली जानेवारी 1971 मध्ये. कार्यकारी अध्यक्ष आहेत क्लॉस शॉब असं त्यांचं नाव आहे आणि अध्यक्ष आहेत बॉर्ज ब्रेंडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी याची काय आहे मुख्यालय स्थित आहे, ज्याची निर्मिती झाली होती 23 जून
1894ला 1894ला अध्यक्ष आहेत थॉमस बाख आणि महासंचालक आहेत क्रिस्टोफ डी केपर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 23 नंबरचा, आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क्रमांक बी बर्लिन जर्मनी या ठिकाणी याचं मुख्यालय स्थित आहे. इंटरनॅशनल पीस ब्युरो, आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरो असं मराठीमध्ये म्हणता येईल. निर्मिती झाली 13 नोव्हेंबर 1891ला आणि मुख्यालय आहे बर्लिन जर्मनी या ठिकाणी, जे की आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काय आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती, ग्लोबली जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, ज्याच्यावरती एक्झाममध्ये रिपीट प्रश्न विचारले जातात. क्लिअर? तर या सर्व गोष्टी जे की रिपीट प्रश्न विचारले त्याच्यावरती आपण व्हिडिओ कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदाच पाहिला असेल, पहिलाच व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.